अमरावती शहरातील चित्रा चौक ते नागपुरी गेट दरम्यान सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या उर्वरित बांधकामामुळे या मार्गावरील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका क्रमांक 47/25 मधील 17 जुलै 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार हे बांधकाम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पिलर क्रमांक 22, 23 आणि 24 या ठिकाणी गर्डर बसवणे, कास्टिंग आणि क्युरिंगची प्रक्रिया करण्यात येत आहे. या कामासाठी सुमारे काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या भागातील वाहतूक तात्पुरती पूर्णपणे बंद ठेवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कार्यकारी अभियंता तसेच गाडगेनगर वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षकांनी स्थळाची पाहणी करून सादर केलेल्या अहवालानुसार या कामादरम्यान मुख्य मार्गावरून सर्व प्रकारची वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कोणताही अपघात होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस उपायुक्त मुख्यालयाने वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार 4 मार्च 2026 रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 18 मार्च 2026 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत टांगापडाव ते नागपुरी गेट चौक दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांनाही प्रवेशबंदी राहणार आहे. तसेच चित्रा चौक ते नागपुरी गेट या मार्गावर हलकी वाहने, बस आणि इतर सर्व प्रकारच्या वाहनांनाही प्रवेश दिला जाणार नाही. दरम्यान नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाने पर्यायी मार्गही निश्चित केले आहेत. टांगापडाव येथून जवाहर गेट मार्गे सक्कर 7 होते नागपुरी गेट असा पर्यायी मार्ग वापरता येणार आहे. तसेच दिएक चौक, चौधरी चौक, आदर्श हॉटेल आणि पिंजारा मशीद मार्गे नागपुरी गेट असा दुसरा मार्गही उपलब्ध करून देण्यात आला आहे. दुचाकी, कार आणि ऑटो या वाहनांना या पर्यायी मार्गांचा वापर करता येणार असला तरी इतर जड वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा 1988 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक बदलाच्या या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.